नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने केलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक 13 मार्च रोजी पेट्रोलिंग करीत असताना संशयावरून 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 2 दुचाकी वाहनांसह मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। तपासात हे दागिने घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे। या कार्यवाहीत सुमारे 78.8 ग्रॅम सोने, 144.43 ग्रॅम चांदी, 2 दुचाकी वाहने आणि 1 मोबाईल फोन असा एकूण 7,66,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कार्यवाही केली असून आरोपी विधी संघर्षग्रस्त बालकांना पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणातील 2 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। युनिट 5 चे पथकामधील अधिकारी अंमलदार हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना वरिष्ठ माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर, ॲडिशनल सीपी क्राईम सर, त्यानंतर डीसीपी डिटेक्शन सर, एसीपी डिटेक्शन यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये एरियामध्ये घरफोडी विरोधी पथक, त्यानंतर जे काही चोरी करणारे असे संशयित इस्मांचा शोध घेत असताना एका मोटरसायकलवर ॲक्टिवावर 2 मुलं लहान अल्पवयीन हे संशयास्पदरित्या जात असताना दिसून आले। त्यानुसार आमच्या लोकांनी त्याची झडती घेऊन कारवाई केली असता त्यांच्याकडे काही चोरीचा मुद्देमाल मिळून आला। त्यांना त्यानंतर कार्यालयात आणून त्याची झडती घेऊन आणि प्रॉपर त्यांची सगळी माहिती घेतली असता त्यामध्ये पोलीस ठाणे हुडकेश्वर या एरियामध्ये एक मोटरसायकल चोरीची गुन्हा दाखल होता, त्याचबरोबर एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये सुद्धा मोटरसायकल सुद्धा चोरीला गेली होती असा, आणि काही सोनं आणि चांदीचे दागिने अशा प्रकारे जो मुद्देमाल गेला होता त्या अनुषंगाने आम्ही केलेल्या संपूर्ण तपासामध्ये आम्हाला एकूण सोनं 78.8 ग्रॅम सोनं, त्याची किंमत 6,90,000, त्यानंतर 144.43 ग्रॅम चांदी, त्याची किंमत 16,500 रुपये, त्यानंतर 2 मोपेड गाडी, त्याच्या किंमत आहे 45,000, असा एकूण आम्हाला 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केला। त्यामध्ये सोने चांदीचे दागिने जे बळीत व्यक्तींचे चोरीला गेले होते ते सर्व दागिने आम्ही हस्तगत केले आहेत। काही दागिने आम्हाला मिळून आले नाही, परंतु त्या अनुषंगाने हे 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून हे महामुद्देमाल हस्तगत करून त्यांना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस ठाणे हुडकेश्वर त्यांच्या पालकांसोबत पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या ताब्यात दिलेला आहे। त्याचबरोबर अजून एक विधी संघर्षग्रस्त बालक ज्याचं आजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्यांनी घरफोडी केली होती त्यालासुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून जी चोरीला गेलेली अंगठी होती तीसुद्धा हस्तगत केली आहे आणि त्यालासुद्धा त्याच्या पालकांसोबत आजनी पोलीस ठाणे या ठिकाणी पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही आमच्या युनिट क्रमांक 5 च्या पथकाने हवालदार नजीर शेख, एससी राजू टाकळीकर, एससी मुकेश राजू सिंग राठोड, त्याचबरोबर विशाल आणि रोशन, आता बाकी तपास पथकातील अधिकारी API कदम यांच्या संपूर्ण आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। त्याची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी क्राईम सर, डीसीपी डिटेक्शन सर, एसीपी क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये युनिट क्रमांक 5 च्या पथकाने अशा प्रकारे 2 विधी संघर्षग्रस्त बालक, एकूण 3 विधी संघर्षग्रस्त बालक यांना घरफोडीसारख्या अशा गंभीर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये त्यांना रवाना केलेला आहे।